नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबद्दल 1 ते 10 मानक व त्यासाठी लागणारे पुरावे कोणते आवश्यक आहे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा यासाठी मानक क्रमांक 11 ते 20 साठी कोणते पुरावे आपल्याला आवश्यक आहे, कोणते फोटो आपणास लागणार आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मानक क्रमांक 11 हे मानक देखील माध्यमिक शाळांसाठी लागू आहे, म्हणून प्राथमिक शाळांना हे लागू नाही आहे. मी माध्यमिक शाळांसाठी हा विषय घेतलेला आहे, म्हणून मानक क्रमांक 11, 12, 13, 14, 15 आणि 16 ही मानकं प्राथमिक शाळेसाठी लागू नाही. तरी मानक क्रमांक 11 आहे, शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते. या ठिकाणी 1.1 ला दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने निर्धारित करून विकसित केलेली डिजिटल आर्थिक पर्यावरणीय माहिती आणि माध्यमे तसेच लिंग आणि आरोग्य साक्षरता नियमावली मार्गदर्शन तत्व SOPS शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. यासाठी स्तर क्रमांक 1 आहे, पर्यावरणीय आरोग्य व साक्षरता कार्यक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांची यादी व संबंधित फोटो आपल्याला यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे. 2.1 साठी या ठिकाणी आहे, विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा प्रकल्प आधारित शिक्षण, रोल प्ले, क्विज, केस स्टडी, हँड ऑन सेशन्स, कृती आधारित शिक्षण वापरते. यासाठी स्तर 2 साठी वरील सर्व उपक्रमांच्या पाठ नियोजन व शिक्षकांच्या दैनंदिन मधील नोंदींचा अहवाल याचे फोटो आपल्याला या ठिकाणी स्तर 2 साठी अपलोड करणं आवश्यक आहे. 3 नंबरचं स्तर आहे, यामध्ये विद्यार्थी हे उत्तमरित्या संवाद साधतात, विद्यार्थी हे आर्थिक साक्षरता शिकतात. फिट इंडिया योजनेअंतर्गत शाळा कृती कार्यक्रमामध्ये क्रीडा एकात्मिक शिक्षण पद्धतीचे अवलंबन करते. विद्यार्थी डिजिटल साधनांचा वापर करतात. शाळा विविध उपक्रमांमध्ये सहभागी मुलामुलींना समान संधी देते. स्तर 3 साठी आहे, यासाठी आपल्याला या पद्धतीचे पुरावे लागणार आहेत. शिक्षकांचे दैनंदिन व पाठ नियोजन यामध्ये शाळेतील विविध उपक्रमांची यादी, उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांची माहिती व तसे फोटो असेल तर ते या ठिकाणी आपल्याला स्तर 3 साठी उपयोगात येणार आहे. 4 नंबरचं आहे, 4.1 ला विद्यार्थी समाजाशी सुसंवाद साधण्यासाठी आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याची कौशल्ये दाखवितात. पर्यावरणीय आरोग्य व साक्षरता कार्यक्रमामध्ये सहभागी असल्याचे फोटो व तसा अहवाल स्तर 4 साठी आपल्याला या ठिकाणी उपयोगी येणार आहे. पुढील मानक आहे मानक क्रमांक 12. हे देखील माध्यमिक शाळांसाठी आहे. शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगाच्या माध्यमाने इंटर्नशिप दप्तर विना शाळा व उद्योजकतेच्या संधी प्रदान करते. 1.1 ला आहे, शालेय कामाचे 10 दिवस हे दप्तर विना शाळा दिवस म्हणून निर्धारित केले जातात व या दिवसांमध्ये शाळेत सर्व प्रकारच्या आनंददायी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या दप्तर विना शाळा याचे वेळापत्रक, फोटो असेल ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. स्तर 2 साठी आहे, शाळा पारंपरिक स्थानिक कला, व्यावसायिक हस्तकला, उद्योजकता, कृषी किंवा इतर कोणत्याही विषयात जसे स्थानिक कौशल्य अस्तित्वात आहे अशा विविध विषयांमध्ये स्थानिक प्रतिष्ठान, व्यक्ती किंवा तज्ज्ञांचा तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यास प्राधान्य देते. या स्तर 2 साठी आहे, दप्तर विना शाळेचे 10 दिवसाचे आयोजन असेल त्याबद्दलचे नियोजनचं किंवा पाठ नियोजन व पालकांचे अभिप्राय असतील किंवा फोटो असतील ते या ठिकाणी स्तर 2 साठी आपण अपलोड करू शकतो. स्तर 3 साठी आहे, शाळेचे सर्व विद्यार्थी 10 दिवसांच्या दप्तर विना शाळा या उपक्रमात सहभागी होतात आणि शाळेने व्यवस्था केल्यानुसार शाळेच्या आवारात किंवा बाहेर स्थानिक तज्ज्ञ व्यावसायिकांसोबत राहून प्रशिक्षण घेतात. या ठिकाणी आपणास
दप्तरविना शाळा कार्यक्रमाचे इतिवृत्त, उद्योग, ऐतिहासिक ठिकाणे, स्थानिक कारागीर, पर्यटन ठिकाणे, स्मारके इत्यादी ठिकाणी विद्यार्थी भेट व त्यांचे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया यांचे फोटो किंवा काही लेखन असेल तर ते या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. स्तर 4 साठी आहे विविध व्यवसायातील पालकांशी नियमित संवाद साधून शाळा विद्यार्थ्यांना विविध व्यापार, व्यवसाय आणि उद्योग याविषयी माहिती देते. या स्तर 4 साठी आपणास वरील विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन, फोटो, व्हिडिओ, त्यांनी लिहिलेले अहवाल, लेख, नाट्यनिर्मिती या सर्वांचे फोटो या ठिकाणी आपणास अपलोड करता येणे शक्य होणार आहे. पुढील आहे मानक क्रमांक 13. हे देखील माध्यमिक शाळांसाठी आहे. शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. स्तर 1 साठी आहे शाळामध्ये वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणारा इयत्ता आणि वय आधारित जीवन कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जातो. यासाठी जीवन कौशल्य विषयक उपक्रमांचे अहवाल, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना एखाद्या बँकेत किंवा एखाद्या स्वतःवर काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे भेट देऊन त्याची माहिती देतानाचे फोटो या ठिकाणी आपणास अपलोड करता येणार आहे. स्तर 2 साठी आहे सर्व शिक्षकांना एकात्मिक पद्धतीने जीवन कौशल्य देण्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्तर 2 साठी या ठिकाणी आपण पुरावे जोडू शकतो. कौशल्याधिष्ठित शिक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र किंवा व्यावसायिक समुपदेशन प्रशिक्षण प्रमाणपत्र हे या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. स्तर 3 साठी आहे विशेषतः शाळेत किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन उपलब्ध करून दिले जाते. शाळेचे समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांसोबत सक्रियपणे सहभागी होतात. समुपदेशक आणि केलेल्या समुपदेशनाचा पुरावा म्हणजेच फोटो असतील, जे नियोजन असेल त्या संदर्भात आपण या ठिकाणी पुरावे जोडू शकतो. स्तर 4 साठी आहे दैनंदिन जीवन हाताळण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अपेक्षित जीवन कौशल्य आत्मसात केली आहेत. या ठिकाणी जीवन कौशल्य संबंधी सर्व उपक्रम, अहवाल, प्रशिक्षण पुरावे, समुपदेशनाचा अहवाल या संबंधी शाळेचे सर्व अभिलेखे जे असतील ते या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. पुढील मानक आहे मानक क्रमांक 14. हे देखील माध्यमिक शाळांसाठी आहे. शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकासाशी संबंधित संधी प्रदान करते. यासाठी स्तर 1 साठी आपणास देण्यात आलेला आहे शाळेकडे तंत्रज्ञान वापरायच्या योजना आहेत. स्तर 1 साठी शालेय स्तरावर कला व तंत्रज्ञानाशी संबंधित घेण्यात येणारे उपक्रमांचे नियोजन असणारे पाठवाचन असेल ते या ठिकाणी टाकू शकतो. 2 साठी आहे शाळा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी योग्य प्रशिक्षण आणि अभिमुखता प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे. या स्तर 2 साठी कला ज्ञान व तंत्रज्ञान या संबंधीचे झालेल्या प्रशिक्षणाचे मॉडेल, त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. स्तर 3 साठी आहे शाळा आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन सुनियोजित पद्धतीने नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या संधी निर्माण करते. या ठिकाणी कला ज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल शाळेने आयोजित केलेल्या कार्यशाळा किंवा चर्चासत्रे यांचे सर्वांचे फोटो आपल्याला एक PDF करून या ठिकाणी ती लिंक आपल्याला भरून घ्यायची आहे. स्तर 4 साठी आहे शाळा भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्य, समस्या सोडवणे, हॅकेथॉन, सहभाग इत्यादीद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. या ठिकाणी विविध कौशल्य संपादन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अध्ययनाच्या पद्धती, उदाहरणार्थ संशोधन आधारित साधनांचा वापर, विविध अभियानातील सहभागी नोंदी या सर्वांचा आपल्याला फोटो या ठिकाणी अपलोड करून तशी लिंक या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे. पुढील मानक बघूया मानक क्रमांक 15. हे देखील माध्यमिक शाळांसाठी आहे. शाळा स्थानिक लोकविद्येचा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबींबद्दल परिचय करून देते. या ठिकाणी स्तर 1 साठी आहे शाळा स्थानिक लोक विद्या, व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक उपक्रमांचे सर्वेक्षण करून माहिती संकलन करते. यासाठी शाळेने स्थानिक लोकविद्या, व्यापार व शेतीविषयक उपक्रम यांचे सर्वेक्षण करून मिळवलेल्या माहितीचा अहवाल किंवा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करता येणार आहे.
स्तर 2 साठी आहे शाळा परिचित असणाऱ्या व्यापार, उद्योग, शेती क्षेत्रातील तज्ज्ञांना शालेय उपक्रमात सहभागी करून घेते व त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कुशलता विद्यार्थ्यांसोबत सामायिक करण्यास प्रोत्साहन देते. या ठिकाणी स्तर 2 साठी आहे विविध स्थानिक व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांची यादी व त्यांची माहिती किंवा फोटो असतील ते या ठिकाणी अपलोड करणं शक्य होणार आहे. तिसरं आहे शाळा विद्यार्थ्यांना व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक तज्ज्ञाकडून लोकविद्या, व्यावसायिक कौशल्य तसेच शेतीविषयक माहिती जाणून घेण्याच्या संधी उपलब्ध करून देते. स्तर 3 साठी आहे क्षेत्रभेटी, तज्ज्ञ भेटी यांच्या वेळापत्रक व त्यावर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया यांचा अहवाल किंवा फोटो या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. 4 नंबरचा आहे 4 नंबरचा स्तर शाळा विद्यार्थ्यांना व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक तज्ज्ञाकडून लोकविद्या, व्यावसायिक कौशल्य तसेच शेतीविषयक माहितीचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देतात. स्तर 4 साठी आहे विविध व्यापार, उद्योग आणि शेती विषय तज्ज्ञाकडून विद्यार्थ्यांना मिळवलेली माहिती व त्यांची घेतलेली मुलाखत याचे नमुना फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. 16 नंबरचा मानक आहे हे देखील माध्यमिक शाळांसाठी आहे. यासाठी स्तर 1 दिलेला आहे शाळा वेळापत्रकात कला, संगीत आणि नृत्य, नाटक इत्यादी तासिकांचा समावेश करते. स्तर 1 साठी आहे शाळेतील विविध कला व कृतीसाठी समाविष्ट केलेली तासिका दर्शवणारी शाळेची दिनदर्शिका किंवा वेळापत्रक या ठिकाणी आपण टाकू शकतो किंवा तसे फोटो आपण हे कार्यक्रम घेतो याचे फोटो त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. स्तर 2 साठी आहे शाळा विद्यार्थ्यांना विविध कला प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देते. शाळा स्थानिक लोककला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देते. या ठिकाणी विविध शासकीय कार्यक्रमांतर्गत राबवलेले कला शिक्षण उपक्रम यांचे फोटो या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. कला शिक्षणाचे महत्त्व पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या निर्देशनास आणून देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी पालकांमध्ये अभिभाव जागृत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळा, सेमिनार या कार्यक्रमांची यादी किंवा तसे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करता येणार आहे. स्तर 4 साठी आहे विद्यार्थी विभागीय, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील संबंधित स्पर्धा, इव्हेंट, क्रियाकलाप, उपक्रम, विषय मंडळे, क्लब इत्यादीमध्ये भाग घेतात. विविध उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण, मूल्यांकन नोंद व त्यांनी दिलेल्या अभिप्राय आणि सहभागाचे फोटो, प्रमाणपत्र, अहवाल हे आपण या ठिकाणी वापर करू शकतो. पुढील मानक आहे मानक क्रमांक 17. हे प्राथमिक शाळेसाठी देखील लागू आहे. या ठिकाणी मानक क्रमांक 17 आहे. या ठिकाणी स्तर 1 साठी आहे शाळेमध्ये बैठे खेळ, मैदानी खेळ व योगाभ्यास घेतला जातो. यामध्ये दिव्यांगांना सहभागी केले जाते. शाळेमध्ये दिव्यांगांसह प्राथमिक खेळाची सुविधा उपलब्ध आहे. स्तर 1 साठी आपल्याला शारीरिक शिक्षण व खेळासाठी शाळेमध्ये क्रीडा नियोजन आहे. साहित्य नोंदवही, वार्षिक स्पर्धांच्या नोंदी किंवा खेळाचे जे फोटो असतील ते देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. स्तर 2 साठी आहे शाळेत नियमित शारीरिक शिक्षण देणारे क्रीडा शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना नियमितपणे योग, प्राणायाम, ध्यान, संतुलित आहार, व्यायाम यासारखे निरोगी जीवनशैलीतील महत्त्वाच्या घटकांची माहिती दिली जाते. या ठिकाणी आपल्याला स्तर 2 साठी आहे मैदानी व बैठे खेळांचे मैदान उपलब्ध असल्याचा पुरावा, पोषण आहारात अन्नधान्याचा वापर करावा यासाठी समुपदेशन, योग, क्रीडा कार्यक्रम घेतल्याचा अहवाल किंवा तसे फोटो असेल तर या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. स्तर 3 साठी घेतलेला आहे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या फिट इंडिया ॲपच्या मदतीने शाळा दिव्यांगांसह विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीचे मूल्यांकन करते. या ठिकाणी शारीरिक शिक्षण, नियोजन व क्रीडा तासिकांचा समावेश असलेले वेळापत्रक किंवा तसा आपण जे कार्यक्रम घेतो त्या सर्वांचे फोटो या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. 4 नंबरचा स्तर आहे शालेय विकास आराखड्यात शारीरिक शिक्षण आणि खेळ यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व आहे याचा देखील आपल्याला स्तर 4 साठी खेळासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची यादी, तज्ज्ञांची उपलब्धता, इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचा पुरावा हे आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो.
पुढे आहे मानक क्रमांक 18. शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. फार महत्त्वाचा असा हा मानक आहे. यामध्ये स्तर 1 आहे. शाळेतील सर्व मुलांची वार्षिक तपासणी केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी झाल्याचे आरोग्य तपासणी कार्ड किंवा फोटो, आरोग्य तपासणी करत असतानाचे फोटो या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. 2 नंबरचा स्तर आहे. शाळेतील 100% मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 100% मुलांच्या लसीकरणाची पडताळणी केली जाते. आरोग्य तपासणी संदर्भातील संनियंत्रणासाठी हेल्थ कार्ड दिले जातात. या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी आरोग्य जागरूकता कार्यक्रमाच्या नोंदी, लसीकरणाचे पुरावे, हेल्थ कार्ड जे आहे त्या संदर्भात काही पुरावे असतील, फोटो असतील ते या ठिकाणी आपण वापरू शकतो. स्तर 3 साठी आहे. सर्व मुलांकडे आभा ID म्हणजे आयुष्यमान भारत ओळखपत्र आहे का? आभा ID आयुष्यमान भारत ओळखपत्रानुसार आरोग्यविषयक नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जातात. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक नोंदीचे नमुना, यामध्ये विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या तपासण्या केलेल्या जातात आणि लसीकरण केले जाते का आणि आयुष्यमान कार्ड आहे का, जर असेल तर सर्व मुलांचे आपण घेऊन फोटो तसे या ठिकाणी आपण अपलोड करू शकणार आहोत. स्तर क्रमांक 4 आहे. आरोग्य तपासणीच्या आधारे पालकांचे समुपदेशन केले जाते. फिट इंडिया ॲपच्या त्यांच्या शिक्षकांनी परीक्षण करून निर्देशनास केलेल्या व साध्य करता येण्यायोग्य आरोग्यविषयक उद्दिष्ट निश्चित करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी विद्यार्थी स्वतः घेतात. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या आरोग्य पत्रकातील नोंदीची माहिती पालकांना दिल्याचा, पालक सभेच्या नोंदी, आरोग्यविषयक समस्यावरील समुपदेशनाच्या नोंदी असेल किंवा फोटो असेल ते आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. पुढील मानक आहे मानक क्रमांक 19. या ठिकाणी शाळेतील सर्व मुलांची तपासणी प्रशस्त ॲपवर केली जाते का? अपंगत्व तपासण्यासाठी NCERTने जे विकसित केलेले आहे म्हणजेच प्रशस्त ॲप, याबद्दल या मानकामध्ये विचारलेला आहे. स्तर क्रमांक 1 ला आहे. शाळा संबंधित यंत्रणेकडून शिक्षकांना प्रशस्त ॲपचा वापर करण्याबाबतचे व विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचे प्रशिक्षण आयोजन करणे. प्रशस्त ॲप प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र फोटो असेल ते या ठिकाणी आपण देऊ शकतो. दुसरा स्तर आहे. शाळा सर्व मुलांचे प्रशस्त ॲपद्वारे प्राथमिक तपासणी केल्याची खात्री करते. शिक्षक त्याचे प्रशस्तवर आधारित निरीक्षण पालकांच्या निर्देशनात आणून देतात. या ठिकाणी प्रशस्त ॲप आपल्या मोबाईलमध्ये आहे, त्याचा देखील आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो व विद्यार्थ्यांची नोंदवही असेल, काही असेल ते स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. स्तर क्रमांक 3 आहे. शाळा सर्व मुलांची प्रशस्त ॲपवर तपासणी स्क्रीनिंग करते. अध्ययन अक्षम म्हणजे जे दिव्यांग मुलं आहे, ज्यांना विशेष शिक्षणाची गरज असते असे मुलं आहे, त्यांचे स्वमग्न विद्यार्थी नोंदी, आपल्याकडे काही पुरावे असेल तपासणीचे किंवा त्यांना शिकवण्याचे किंवा त्या प्रशस्त ॲपवर आपण नोंद केले त्याचे पुरावे या ठिकाणी आपण हे देऊ शकतो. स्तर क्रमांक 4 साठी आहे. सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या संदर्भात या ठिकाणी विचारलेलं आहे. CWSN म्हणजेच अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण पुरावा असेल किंवा या विद्यार्थ्यांना कोणतं साहित्य आपण वापर करतो, त्यांना टीचिंग करतानाचे जे फोटो असेल ते या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. मानक क्रमांक 20 स्तर 1 साठी या ठिकाणी दिलेला आहे. मूल्य शिक्षणाचा समावेश असलेल्या अभ्यासक्रम आराखडा SCERTने तयार केलेला उपलब्ध असून शिक्षक तो वापरतात. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यांचा अंतर्भाव केला जातो. या संदर्भात मूल्य शिक्षण शिकवताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याच्या नोंदी, अहवाल, उपक्रम हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करावायचे आहे. स्तर क्रमांक 2 आहे. एकात्मिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मूल्य प्रदर्शित केली जातात. या ठिकाणी देखील स्तर 2 साठी मूल्य शिक्षण विषयाचे अध्यापन शास्त्रीय नियोजन, नोंदवही व पाठाचल वहीतील नोंदी किंवा प्रत्यक्षात मूल्यमापन किंवा तासिका घेत असलेले फोटो आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. स्तर क्रमांक 3 साठी आहे. पारंपरिक भारतीय मूल्ये म्हणजेच ज्येष्ठांचा, पर्यावरणाचा, अन्न, प्राणी, वनस्पती इत्यादींचा आदर करण्याबाबत शाळा विद्यार्थ्यांना मदत करते. यासाठी पुरावा म्हणून सण, उत्सव व दिनविशेष साजरा केल्याच्या नोंदी किंवा आपण जे साजरा करतो त्याचे फोटो, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य, संस्कृती मूल्य या संदर्भात सामाजिक संस्थेकडून देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्र पण असतात, फोटो असतात, हे सर्व आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो.
स्तर क्रमांक 4 साठी आहे शालेय धोरण, अभ्यासक्रम, वर्तणूक आणि शाळेतील नातेसंबंध हे सर्व समावेशक, नैतिक आणि आदरपूर्ण असून प्रभावीपणे अंमलात आणले जातात आणि त्यांचे नियमितपणे पुनरावलोकन केले जाते। यासाठी स्तर 4 साठी हे सर्व आपल्याला वाचून घ्यायचं आहे आणि यासाठी पुरावे आहे। सामाजिक कार्यांमध्ये विद्यार्थी सहभाग, त्यांचे पुरावे, विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण संवर्धन करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ज्या कार्यशाळा आहेत त्याचे अहवाल, फोटो, उदाहरणार्थ स्वच्छता अभियान, असे विविध या संदर्भात जे पुरावे असतील ते या ठिकाणी आपण त्याची PDF करून ड्राईव्हला टाकून आपण ती लिंक या ठिकाणी शेअर करू शकतो। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या या व्हिडिओत आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा मानक क्रमांक 11 ते 20 यासाठी कोणते पुरावे आवश्यक आहे या संदर्भात आपण जाणून घेतलेला आहे। धन्यवाद मित्रांनो।